आता बातमी केतन अग्रवाल हत्या प्रकरणासंदर्भातली। पुण्याच्या लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता महिना होत आलाय। केतनच्या हत्येप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरीला अटक झाली आहे। केतनच्या हत्येच्या अवघ्या 20 दिवसांनंतर त्याच्या आजोबांचंही निधन झालंय। त्यामुळे अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। या धक्क्यातनं केतनचं कुटुंब अजूनही सावरलं नाहीये। केतनच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले। सून आणायला गेलो होतो पण मुलगा गमावून बसलो असं म्हणत त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलं। तसंच केतन आणि सियाचं लग्न जुळवून देण्यात मध्यस्थी करणाऱ्या मित्तल कुटुंबावर केतनच्या वडिलांनी गंभीर आरोप केले। मित्तल कुटुंबाला सगळी परिस्थिती माहिती होती तरीही त्यांनी हे लग्न जुळवलं। घडलेल्या घटनेला मित्तल कुटुंब जबाबदार आहे असं त्यांनी म्हटलं। या संदर्भात केतनच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि सून आणायला गेलो पण मुलगा गमावून बसलो असं शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि गलबलून टाकणारी अशी मनस्थिती पाहायला मिळाली। हे जे लग्न ठरवलं होतं ते माझे सख्खे चुलत मामा व मामी नरेंद्र जगन्नाथ मित्तल व रेणू नरेंद्र मित्तल हे दोघं मध्यस्थी होते। त्यांनी आम्हाला ॲश्युरन्स गॅरंटी या पण अजून काही शब्द असतील ह्याच्यातले ते घेऊन करायला पाहिजे की त्यांनी एवढी खात्री दिली आम्हाला की ही मुलगी तू आमचीच मुलगी समज। आजच्या परिस्थितीत तर मला असं वाटतं की त्यांना ही परिस्थिती माहीत होती आणि माहीत असताना हे केलं आहे त्यांनी। आमची फॅमिली तर हे मानते की ते जबाबदार आहेत ह्या सगळ्या गोष्टींना। मी माझ्या पोरासाठी एक सून आणायला गेलतो, आमच्या घरासाठी एक सून आणायला गेलो होतो, पण आज माझी परिस्थिती अशी आहे की माझा मुलगाच नाही राहिला आणि असल्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत। कुठल्याही बापासंगत होऊ नये ही माझी सगळ्यांना देवाचरणी प्रार्थना आहे की जी घटना माझ्या मुलासोबत झाली, एक आपण कुठलीही मुलगी सून म्हणून घ्यायला गेलतो चांगल्या घराची, सगळं करून तिचं काय मॅटर होतं त्यांनी एकदा स्पष्ट नाही म्हणून सांगितलं असतं तर ही गोष्ट कधीची झाली असती। न्यायव्यवस्थेवर मला पूर्ण यकीन आहे। न्यायव्यवस्थेचा एकदम खूप छान काम चालू आहे, त्याच्यावर मला अविश्वासाचा विषयच नाही आहे। ते खूप व्यवस्थित काम करतायत। आता सियाचे आई वडील काय करतायत, ते आपल्या मुलीचा कसा बचाव करतायत हे मला जास्त माहिती नाही आहे। ते जे काय कळतंय ते मला मीडिया थ्रूच कळतंय, त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती काही बोलू नाही शकत।